10 शेळ्या जर घेतल्या ना तर 10 शेळ्या त्यांनी एक वर्ष जर सांभाळलं ना त्यांना सर्व एकदम प्रॉफिट गणित वगैरे सर्व कळून जातं त्याच्यामध्ये. शेळी पालन असो कुक्कुटपालन असो काहीतरी व्यवसाय करा जेणेकरून आपला उदरनिर्वाह चालेल. जे आपले शेतकरी बांधव आहेत ते म्हणजे कसं आहे आपले शेतकरी बांधवांना काही असं दिशा वगैरे त्यांना भेटत नाही बरं का. काय व्यवसाय करावा काय करावा म्हणून मुकादमा करून पैसे घ्यायचे मग नंतर ऊसतोडीला जायचं की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन करावा. मी फिरस्ती शेळीपालन करतो. तसं शेळीपालन 3 प्रकारचे असतात जसं की बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त आणि फिरस्ती. मंडळी नमस्कार. हा व्हिडिओ फक्त आपले शेतकरी बांधव आणि जे शेळीपालन करताय जे कोणतेही का व्यवसाय करत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी. आणि जे ड्युटी करत असेल काही का म्हणजे सिटीमध्ये काम करत असेल ना त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी काही अडचण नाही आपल्याला. फक्त आणि फक्त आपले शेतकरी बांधव आणि जे व्यवसाय करतायत ना त्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बरं का. व्हिडिओला लक्ष देऊन ऐका बरं का, खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हे पाहू शकता बघा, हे आपलं धरण आहे आणि धरण आपल्या आणि इकडं आपल्याला हे बघा शेळ्या इथं आपल्या चरताय बघा. हे दिसतंय का, हे बघा आपल्या इकडं शेळ्या चरताय बरं का. आणि हा व्हिडिओ मी फक्त मी शेळीपालन करतोय बरं का. आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत ते म्हणजे कसं आहे आपले शेतकरी बांधवांना काही असं दिशा वगैरे त्यांना भेटत नाही बरं का. काय व्यवसाय करावा काय करावा म्हणून. तर मी पण त्याच्यामधलाच आहे बरं का. मला पण असं काही सुचत नव्हतं त्यामुळं मी शेळीपालन हे निवडलं. कारण आपल्याला आपल्या इथं शेती आहे, आपल्या शेतामध्ये घर बरं का, हे पाहू शकता तुम्ही. आणि मला वाटलं की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन करावा. आणि शेळीपालन मी 1-1.5 वर्ष झाले मला मी शेळीपालन करतोय आणि त्याच्यामध्ये मला प्रॉफिट पण दिसलं बरं का. त्यासाठी मी आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना मी म्हणतो की शेळीपालन असो कुक्कुटपालन असो काहीतरी व्यवसाय करा जेणेकरून आपला उदरनिर्वाह चालेल. नाहीतर मग शेतकरी लोक आपले काय करता माहिती आहे का, जसे की मुकादमा करून पैसे घ्यायचे मग नंतर ऊसतोडीला जायचं. ऊसतोडीवरून आलो की लगेच ते सर्व पैसे संपवून टाकायचं. एवढं लई आणि ते ऊसतोडीचं म्हटल्यावर एवढं किचकट आहे ना मंडळी, काय सांगावं तुम्हाला. एवढं परेशान होतं आपले त्याच्यामध्ये शेतकरी राजा आपले खूप परेशान होते त्याच्यामध्ये बरं का. आणि ऊसतोडीचं काम काही सोपं नाही. सकाळी सकाळी 4 वाजता उठायचं मग नंतर अजून सकाळी 4 वाजता उठलो की सकाळी सकाळी ट्रॅक्टर भरायला जायचं. एवढं गारवा राहते मंडळी, काय सांगावं. मी सुद्धा केलेलं आहे बरं का. मी सुद्धा ऊस तोडलेलं आहे त्यामुळे मला सर्व माहीत आहे ऊसतोडीचं काय असतं ते. त्यामुळे म्हणतो की मी काहीतरी आपले शेतकरी जे बांधव आहेत त्यांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे बरं का. आणि व्यवसाय करताना त्यांना म्हणजे कसं माहिती आहे का, 10 शेळ्या जर घेतल्या ना तर 10 शेळ्या त्यांनी एक वर्ष जर सांभाळलं ना त्यांना सर्व एकदम प्रॉफिट गणित वगैरे सर्व कळून जातं त्याच्यामध्येच. एकाच वर्षामध्ये फक्त 10 शेळ्या ठेवा तुम्ही. आणि 10 शेळ्या म्हणजे काय, 10 शेळ्या एवढा मोठी गोष्ट नाही तुमच्यासाठी. शेतकरी बांधव आहे बरं का. तर 10 शेळ्या तुम्ही ठेवा आणि मग नंतर आपलं डोंगरामध्ये त्या तुमच्याकडं डोंगर असेल काही त्या भागा असेल तर चरण्यासाठी एकदम मोकळी जागा असेल म्हणजे फॉरेस्ट वगैरे असेल तर त्यांना हे आपलं पाठीमागे दिसतंय की हे आपल्याला डोंगर आहे बरं का. हे आपल्या डोंगराला चरायला जागा आहे पण आता सध्या शेती पेरलेली त्यामुळे डोंगराच्या कडेला आपल्याला जाता येत नाही. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. तर डोंगराच्या कडेला आपल्याला जाता येत नाही. आणि मी आता सध्या तर आपल्या हे धरणाची पाळ आहे ना त्याच्यावरच आपल्या शेळ्या चारवतो मी. आणि हे आपल्या इकडे बघा दिसतंय का, पलीकडे शेळ्या चरताय बरं का. आणि इथंच शेळ्या चारवतो मी सध्या. तर आता आपले हे पावसाळी पीक निघलं तर एकदम सर्व मोकळं होऊन जातं, मग काहीच अडचण नाही. मग तर आपण कुठं पण चारवतो असं काहीच अडचण नाही. मी फिरस्ती शेळीपालन करतो. तसं शेळीपालन 3 प्रकारचे असतात जसं की बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त आणि फिरस्ती. मी जी फिरस्ती करतोय कारण मी आणि असं नाही की फिरस्ती करतोय त्यामुळे त्यांसाठी मी चारा वगैरे व्यवस्थापन केलं नाही म्हणून. आपलं तिकडं दिसतंय का, हे बघा पलीकडं साईडला आपण पलीकडं धरणाच्या पलीकडून आपल्याला आपण चारा लावलेला आहे. ते चारा आपल्या शेळ्यासाठी मी लावलेलं आहे तिथं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्यांसाठी मागच्या वर्षी समजा मी जे ज्वारी काढली होती ज्वारीच्या आता पण त्यांच्यासाठी कडबा आहे माझ्याकडं. आणि मी त्यांच्यासाठी मक्याचा भरडा वगैरे आणलेलं आहे म्हणजे जेणेकरून त्यांना आपण इथून चारून नेलं तर त्यांसाठी संध्याकाळी त्यांना मी मक्याचा भरडा वगैरे टाकतो. माझ्यासारखं तुम्ही पण करावा आणि तुमचं उदरनिर्वाह जेणेकरून सुरळीत चालेल त्यासाठी मी आपले फक्त शेतकरी बांधव आणि आणि आपले जे व्यवसाय जे छोटे मोठे जे व्यवसाय करताना त्यांसाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा मंडळी. चला तर भेटूया पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय महाराष्ट्र.